नमस्कार. लक्षवेधीमध्ये परत एकदा आपलं स्वागत. आपण बोलतो आहोत महाराष्ट्र भूषण वाद विकोपाला का गेला या विषयावर. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्ताच काही वेळापूर्वीची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे. विश्वास पाटलांची, पानिपतकार, ज्येष्ठ कादंबरीकार, ज्येष्ठ साहित्यिक, त्यांनी सुद्धा बाबासाहेब पुरंदरेंना पाठिंबा दिलाय, किंबहुना या पुरस्काराचं समर्थन केलंय. काय म्हणालेत विश्वास पाटील, थोडक्यात बघून चर्चा पुढे चालू ठेवू. आपण केलेले आहेत ते महाराष्ट्रात सर्वांना माहिती आहे. तेच नेमाडे आता शिवाजी महाराजांवर बोलू लागलेले आहेत. हा फार मोठ्या विनोदाचा भाग आहे. मी जाहीरपणे भालचंद्र नेमाडे यांना शिवाजी आणि संभाजी या विषयावर माझ्याशी चर्चा करायचे आव्हान करतो. मित्र हो, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनं, संस्कृतीच्या दृष्टीनं ही खूप दुःखद गोष्ट आहे. हा मुद्दा यशवंतराव चव्हाण किंवा वसंतदादा पाटील यांच्या तोडीचे सुसंस्कृत नेते आज जर हयात असते तर एवढ्या पद्धतीने चिघळला गेला नसता, त्यांनी चिघळवू दिला गेला नसता. या निमित्तानं जनतेला माझं आव्हान आहे की खरोखर तुम्ही शिवाजी, संभाजी आणि आपल्या सह्याद्रीवर प्रेम करत असाल तर प्रत्येकानं आपल्या गड किल्ल्या, आपल्या तालुक्यातल्या किल्ल्यांची दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. आज शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो स्वामी परमानंद यांच्या शिवभारतामुळे आपल्याला माहिती झालेला आहे. आणि त्या शिवरायांचे गुरु परमानंद स्वामी यांचा मठ भग्नावस्थेत पडलेला आहे पोलादपूरला. तिकडे मात्र कोणी पाहत नाही. संभाजी महाराज यांचं स्मारक संगमेश्वरला निधी अभावी 25 वर्ष तसंच पडलेलं आहे. तिथे कोणी शंभूप्रेमी गेलेले नाहीत. सेतू माधवराव पगडी ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाची 8000 पाने लिहिली, तो त्यांचा ग्रंथ आंध्र प्रदेशातील लोकांनी पब्लिश केला. तिथल्या विद्वानांनी स्वतःच्या पेन्शन गहाण ठेवून ते खंड पब्लिश केले. महाराष्ट्राला त्याची कोणालाही किंमत नाही. शिवरायांचं स्मारक बांधायच्या गोष्टी आपण करतो, पण महाराष्ट्राला हे माहिती नसेल की जगातलं सर्वात मोठं शिवस्मारक आज महाराष्ट्रात उभं नसून ते आंध्र प्रदेशात आहे. आणि श्रीशैलम या ठिकाणी जवळजवळ 200 कोटी रुपयाचं हे शिवस्मारक तिथल्या आंध्र प्रदेशमधल्या जनतेने निर्माण केलेलं आहे. मला असं वाटतं विश्वास पाटलांनी नेमाडे यांना सरळ सरळ आव्हान दिलेलं आहे की त्यांनी चर्चेला बसावं शिवाजी महाराज या विषयावर. आणि त्यांनी अर्थातच त्या पुरस्काराला पाठिंबाही दिलेला आहे, बाबासाहेबांनाही पाठिंबा दिलेला आहे. मला यायचं डॉक्टर हरी नरके यांच्याकडे. डॉक्टर नरके, आता जितेंद्र आव्हाड बोलता बोलता असं म्हणाले की इतिहासामध्ये जर काही त्रुटी असतील तर तो इतिहास परत लिहिला जाऊ शकतो. मला आपल्याला एक दोन गोष्टी विचारायच्या आहेत. असं जर असेल तर गेल्या 60-70 वर्षात जे काम आत्ता बाबासाहेब पुरंदरे करतायत त्यांच्या चरित्राला बाजूला ठेवून ज्यांना वाटतंय त्यांनी असा एक वेगळा इतिहास शिवाजी महाराजांचा का नाही लिहिला, आणि मुळात असा इतिहास परत लिहिण्याकरता जी साधन सामग्री लागते, जे पुरावे लागतात, ते उपलब्ध होऊ शकतात का? आपलं काय मत आहे? आपण फुलेंच्या साहित्यावर फार मोठा अभ्यास केलाय, त्याच्या खंडांचे आपण संपादक होतात, तसं महाराजांच्या चरित्राबद्दल आपलं काय मत आहे? डॉक्टर समीरण, हे खरं आहे की शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये अनेक चरित्र आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. प्रामुख्याने माझ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रकाशित केलेलं दिवी काळे यांचं शिवचरित्र हे अतिशय आदर्श आणि उत्तम शिवचरित्र म्हणून प्रसिद्ध आहे. आणि अगदी अलीकडे गजानन भास्कर मेहेंदळे या थोर इतिहासकाराने जे 2 खंड शिवचरित्राचे प्रकाशित केलेले आहेत ते अत्यंत श्रेष्ठ प्रतीचं शिवचरित्राचं काम आहे. मला स्वतःला असं वाटतं की ज्या संघटनेने, संभाजी ब्रिगेडने या पुरंदरे सरांच्या पुस्तकाला विरोध केला आणि त्यांच्या पुरस्काराला विरोध केला, त्या संभाजी ब्रिगेडचे शंकराचार्य, या संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचं एक पुस्तक माझ्याकडे आहे, शिवरायांच्या बदनामीची केंद्र. आणि या पुस्तकामध्ये हा वाद का विकोपाला गेलाय त्याचं कारण मिळतं. 2010 सालच्या या पुस्तकामध्ये खेडेकर असं म्हणतात की भारतामध्ये मराठा समाजाला धार्मिक आणि जातीय दंगली घडवून आणाव्या लागतील आणि या धार्मिक आणि जातीय दंगलींचं संपूर्ण नेतृत्व मराठा समाजाने केलं पाहिजे, तरच समाजामध्ये क्रांती आणि परिवर्तन शक्य होईल. आणि पुढे ते असं म्हणतात की संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत निर्ब्राह्मण करायचा आहे. ब्राह्मण हाच एकमेव शत्रू आहे आणि तो नेस्तनाबूत करणे हाच आमचा संकल्प आहे. ही प्रतिज्ञा कोरावी लागेल आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्व ब्राह्मण दंगल करून मारावे लागतील. सज्जन, दुर्जन, बालक, म्हातारा, समाजवादी, देशस्थ, कोकणस्थ, मराठी, अमराठी असा कोणताही भेदभाव केला जाऊ नये. याच्यातनं तुम्हाला कळेल की ज्या संघटनेने हा वाद उपस्थित केलाय त्या संघटनेच्या शंकराचार्यांचं तत्वज्ञानच मुळी दंगलखोरीचं आहे. आणि म्हणून मी परत एकदा सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांचं एक आदर्श चरित्र निर्माण केलं जावं अशी यशवंतराव चव्हाण साहेबांना सूचना बाबासाहेब पुरंदरेंनीच केली होती. त्यासाठी शासनाने एक समिती नेमली, त्या समितीने पुढे प्रगती केली नाही. पण मी अशी विनंती करतो
की ज्या श्रीमंत कोकाटेंना आता इतिहासकार म्हणून वगैरे त्यांचा गौरव केला जातो, या मंडळींनी जरा लिहावीत ना त्यांची शिवचरित्र. कारण पुरुषोत्तम खेडेकरांनी ज्या प्रकारचे शिवाजी महाराजांबद्दलचं लेखन केलंय ते अत्यंत विकृत स्वरूपाचं, धादांत खोटं अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की बाबासाहेब पुरंदरेंचा शिवाजी मान्य नसेल, हरकत नाही. मार्क्सवादी पद्धतीचा, समाजवादी पद्धतीचा, गांधीवादी पद्धतीचा, फुले आंबेडकरवादी पद्धतीचा अशा प्रकारचा वेगवेगळा शिवाजी मांडला जाऊ शकतो, त्याची गरज आहे. पण ते करावं ना. ते न करता फक्त बाबासाहेब पुरंदरेंना शिवीगाळ करायची, त्यांची जात काढायची आणि त्यांची जात काढून त्यांना टार्गेट करायचं आणि वर परत म्हणायचं की आम्ही त्यांच्या जातीकडे बघत नाही आहोत. हे सगळं दांभिकपणाचं आहे, अत्यंत लवाडीचं आहे, असं माझं मत आहे. मला एक प्रश्न दोघांनाही विचारायचा आहे. पहिल्यांदा डॉक्टर नीलमताई गोऱ्हे आणि दुसऱ्यांदा राम कदम यांना विचारायचं आहे. शिवसेनेने पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, त्याच्यानंतर भाजपने ब्राह्मण मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला. या गोष्टीचा कुठेतरी राग येऊन हे सगळं चाललेलं आहे का, असा प्रश्न जनसामान्य विचारतायत. म्हणजे फडणवीसांनी पुरंदरेंना पुरस्कार देणं हा कुठेतरी राग आहे का? नीलमताई, आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं, काय माहितीये, कोण कुठल्या हेतूने करतो आहे काम याच्यापेक्षा सुद्धा ते फार शोधणं अवघड आहे. पण एक मला स्पष्ट दिसतंय की मासा जसा सत्तेच्या विषयात तडफडतो ना, तसं प्रत्येक विषयाच्या मध्ये ज्यांची सत्ता हरपलेली आहे त्या सगळ्यांच्या मनाची उलघाल चाललेली आहे. भाग एक. दुसरं असं आहे की एका बाजूला म्हणजे मनोहर जोशी सर असताना त्यावेळेला तर मला म्हणजे उल्लेख मी मुद्दाम करतेच इथे की तुम्हाला जोशी महाजनांचं राज्य आणायचं का, असं सारखं प्रश्न विचारला जात होता. आता त्याच्यानंतरच्या काळामध्ये दुर्दैवाने मुंडे हयात नाही आहेत, पण मुंड्यांना सुद्धा ते भाजपचे नेते आहेत म्हणूनच विरोध होता. आणि शाखांवरती जाऊन अर्धी चड्डीचा सातत्याने हेटाळणी केली. आता खरोखर RSSचं वर्चस्व असणारं राज्य आलं म्हटल्यानंतर काय झालंय की कुठेतरी बुद्धीनी बात करण्यापेक्षा काहीतरी येणं केणं प्रकारेनं, प्रसिद्धी पुरुषो भवेत असं एक आहे, काही करायचं पण त्याच्यामधून लोकांमध्ये दिशाभूल झाली पाहिजे, समाजाचे तुकडे तुकडे झाले पाहिजेत. आणि कसंही करून विशेषतः मला तर असं वाटतं की या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून विरोध होतोय याच्यापेक्षा सुद्धा मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार देणं एवढं मन मोठं आधीच्या सरकारने केलं नाही. त्यांनी तो नतद्रष्टपणा केला, हा शिवप्रेमींच्या लक्षात आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा हा संपूर्ण भडका उडालेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. मला राम कदम, आपल्याला एक दोन गोष्टी विचारायच्या आहेत. मुळात भाजपच्या सरकारने हे जे दिलं, आता नीलमताई म्हणाल्या ते आधीच्या सरकारांनी दिलं नाही, पण आधीच्या सरकारमधले नेते त्यांना विविध व्यासपीठांवर मात्र पुरस्कार देत हिंडत होते. मग ती डिलीट असेल, पुण्यभूषण असेल, आणखीन कुठले पुरस्कार असतील. या दुटप्पीपणामुळे आणि परत एकदा भाजपचे मुख्यमंत्री एका विशिष्ट कुठल्या तरी जातीचे आहेत, याच्यामुळे जर हे होत असेल तर त्याच्यावर भाजपची भूमिका काय? नाही, आपल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मला दोन गोष्टी मला या ठिकाणी सुचतात की आपण जर पाहिलं की जसं आमचे राष्ट्रवादीचे नेते म्हणाले या ठिकाणी, ज्येष्ठ आहेत ते, की पुस्तकाच्या संदर्भामध्ये कोणाच्या मनात काही आक्षेप असतील, जसं मी अगोदर म्हणालो त्याच्यावर चर्चा होऊ शकते, ती चर्चा काही आपण नाकारून चालणार नाही. पण मागच्या 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती, सत्तेत होते, त्यांच्या कुठल्या नेत्याने असं कधी केलं आहे का हो की या पुस्तकामध्ये काही आक्षेपार्ह मजकूर आहेत, आपण इतिहासकारांकडे पाठवू, त्याच्यावर काही आपण संशोधन करू, या पुस्तकाला काही आपण बंदी घालू, अशा प्रकारचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. आज जेव्हा महाराष्ट्रामध्ये यांच्याकडे काही मुद्देच नाहीत, मग कुठेतरी दुष्काळाचा मुद्दा घ्यायचा आणि इतके 25,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरून द्यायचे, कुठेतरी बाबासाहेबांचा मुद्दा घ्यायचा, त्याच्यामध्ये विधान पहिलं वाचायचं, म्हणजे ज्या ठिकाणी गोत्र हा शब्द बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये उल्लेख केला गेला त्याचं पुढचं विधान असं आहे, बाबासाहेब म्हणतात हे सह्याद्रीचं गोत्र आहे आम्हा सर्वांचं. म्हणजे आपल्याला सोयीस्कर तेवढंच वाचायचं, बाकीचे संदर्भ वाचायचे नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जातीय समीकरणाची गणितं पेरायची अशा प्रकारचा प्रयत्न आहे की काय, अशा प्रकारची शंका माझ्या मनात येते. दुसरं या ठिकाणी मला एक सांगायचं येतो मी नीलमताई, येतो तुमच्याकडे. की कुठेही राष्ट्रवादीच्या कालखंडामध्ये पुस्तकावर बंदी घालण्याची, त्याच्यावर चर्चा करण्याचा कुठलाही प्रकार झाला नाही. उलट पक्षी 2004 मध्ये आम्ही छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रात स्मारक बनवू अशी घोषणा झाली. जयंत पाटील अर्थमंत्री होते, त्यांनी त्यांच्या बजेटच्या भाषणामध्ये सुद्धा घोषणा केली, पण 2004 ते सत्ता जाईपर्यंत छत्रपती शिवाजी स्मारकाचे काहीही करू शकले नाहीत. म्हणून जेव्हा त्यांच्याकडे होतं
तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काही केलं नाही. आजही रायगडावर जा, परिस्थिती पहा, अतिशय दुर्भाग्यजनक अशी परिस्थिती आहे. जसं आता विश्वास पाटलांची आपण प्रेस ऐकली, अनेक ठिकाणची स्मारकं अशी उघडी पडली आहेत. या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारला तिथे काहीही करता आलं नाही. ते सगळं बाजूला ठेवून कुठेतरी असा वाद निर्माण करायचा आणि लोकांपुढे अर्धवट विधानं पोचवायची. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे पाऊल योग्य नव्हे. आपण एखाद्या माणसानं 94 वर्ष या राज्याची सेवा केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे, छत्रपती शिवरायांना घरोघरी नेऊन पोचवण्याचं मोठं पुण्यपरत कार्य केलेलं आहे. तर अशा वेळेस सुद्धा अशा पद्धतीनं आपण या पुरस्काराचा दर्जा कमी करणं, मला असं वाटतं पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चांगलं सशक्त उदाहरण. बरोबर आहे राम कदम, परत तुमच्याकडे येतो. मला नीलमताई तुमच्याकडे यायचं, एक ब्रेक घ्यायचा आहे, पण नीलमताईंना काय म्हणायचं आहे थोडक्यात बघूयात आणि परत एका ब्रेकवर जाऊयात. ही चर्चा पुढे चालू राहणार आहे, पण नीलमताई तुमच्याकडे यायच्या आधी मला मुद्दाम सांगायचं आहे की जितेंद्र आव्हाड आता या चर्चेमध्ये आपल्याबरोबर नाही आहेत. ते मगाशीच या चर्चेतनं उठून गेलेत. या प्रत्येक मुद्द्याचा प्रतिवाद खरं त्यांच्याकडनं आपल्याला घ्यायला आवडलं असतं. प्रयत्न चालू आहेत त्यांच्याशी परत संपर्क साधण्याचा, म्हणजे दूरध्वनीवरून तर ते आपल्याशी बोलतायत का हे बघण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण आपण बोला नीलमताई, एक छोटासा ब्रेक घ्यायचा, त्याच्या आधी आपला मुद्दा मांडा. नाही, मला एक स्पष्टीकरण करायचं आहे मुद्दामून की तुम्ही तर सगळ्यांनी जवळून पाहिलेली आहे शिवसेना, पण इथे प्रेक्षकांच्यासाठी मला सांगायला पाहिजे की सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण जी शिवसेनेची बांधणी केली त्याच्यामध्ये जातींच्या पलीकडे जाऊन हिंदुत्वाचा विचार मांडलेला आहे. आणि मनोहर जोशी सरांना जे मुख्यमंत्री केलं तर ते ब्राह्मण म्हणून केलेलं नाहीये. तर अनेक गुणवत्ता असताना अनेक लोकांच्यामध्ये ब्राह्मण असून देखील डावललं नाही. ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्री केलं नाहीये, मेरिट वरती केलेले. पण काही पक्षांचा असा प्रकार आहे की ब्राह्मण म्हणून डावलायचं, तिथे मतभेद आहेत. आणि विश्वास पाटलांनी ज्या सूचना केल्या त्या गांभीर्याने आम्ही घेतो, त्याची दखल घेतली. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो की असा कुठेही म्हणायचा उद्देश नव्हता की ब्राह्मण म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं, त्यांच्या गुणांमुळे मुख्यमंत्री केलेलं असलं तरी सुद्धा इतिहासामध्ये जी नोंद झालेली आहे ती त्यांच्या गुणांमुळेच झालेली आहे, हेही आपल्याला सांगणं आवश्यक आहे. आत्ताचा जो मुद्दा उकरून काढला जातोय तो याच्यामुळे काढला जातोय का, म्हणजे त्याच्यामध्ये ब्राह्मण हा फॅक्टर कुठे आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला जातोय, म्हणून तो मुद्दा मांडला गेला. मी आता एक छोटासा ब्रेक घेतो. याच्यानंतर 2-3 महत्त्वाचे मुद्दे घ्यायचे. डॉक्टर भारतकुमार राऊतांनाही बोलायचंय, नरकेंनाही बोलायचंय, त्यांचेही मुद्दे आपल्याला ऐकून घ्यायचे आहेत. एका विशिष्ट राजकीय पुढाऱ्याच्या कुठेतरी फूस लावण्यामुळे किंवा त्याच्या पाठिंब्यामुळे हे सगळं घडतंय का? काही नेत्यांनी त्याचे आरोप आज दुपारच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेत, त्याचाही आपल्याला उहापोह करायचा आहे. त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.